रणमार्तंड सेनापती संताजी घोरपडे थेट औरंगजेबालाच दहशत बसविणारे मराठ्यांचे सर्वश्रेष्ठ सेनापती, पण यांचा पहिला स्वतंत्र पराक्रम मात्र अजूनही दुर्लक्षितच आहे। खुद्द छत्रपती शंभूराजांनी आपले प्राण रक्षण करून आमचा केला अशा शब्दात त्या शौर्याचे कौतुक केले होते। संताजींच्या पराक्रमी झंझावाताचा श्री गणेशात ठरलेला तो अपरिचित रणसंग्राम थेट छत्रपती संभाजी महाराजांच्या शब्दात। नमस्कार इतिहास मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांच्या औरंगजेबाने केलेल्या क्रूर हत्येनंतर सुन्नबधीर होऊन निराशेच्या काळोखाने घेरलेल्या मराठ्यांच्या स्वराज्याला संताजी घोरपडेंच्या अतर्क्य पराक्रमाने जणू नवी ऊर्जा प्राप्त झाली, नवसंजीवनी मिळाली। इथून पुढच्या काळात संताजींच्या अनेक झंझावाती पराक्रमांच्या मालिकेमुळे त्यांच्या शौर्याच्या तेजाने आपल्या इतिहासाची पाने प्रकाशमान झालेली आहेत। औरंगजेबाला आणि त्याच्या सरदारांनाच काय, पण मोगलांच्या घोड्यांना सुद्धा चांगले ओळखीचे झालेले संताजी घोरपडे हे नाव मराठी मुलकातील नेत्यांपासून जाणत्यांपर्यंत तेव्हापासून ते आजतागायत सर्वांच्याच मनात सतत जागृत आहे। ते संताजीरावांच्या अद्वितीय अशा पराक्रमामुळेच। थेट औरंगजेबालाच दहशत बसवणाऱ्या संताजी घोरपडेंची पहिली जबरदस्त कामगिरी म्हटले की आपल्याला आठवतो तो औरंगजेबाच्या शामियान्याचे सोन्याचे कळस कापून आणण्याचा त्यांचा अजब, अफाट आणि अचाट असा भीम पराक्रम। पण संताजी घोरपडेंची पहिली स्वतंत्र विजयी मोहीम मात्र वेगळीच आहे आणि ती आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पदरी असताना केलेली एक अज्ञात स्वारी। विशेष म्हणजे त्या मोहिमेत संताजींनी कर्नाटकात सतत 3 महिने रणकंदन केले होते। कसलेही सहाय्य नसताना स्वतःच्या बळावर, हिमतीने, इमानाने आणि शौर्याने संताजींनी यशस्वी केलेल्या त्या मोहिमेचे कौतुक खुद्द छत्रपती शंभूराजांनी केले होते। पण या जबरदस्त रणसंग्रामाची माहिती मात्र सर्वसामान्य इतिहासप्रेमींना आणि शिवस्वराज्य भक्तांना अजूनही अपरिचितच राहिलेली आहे। इतिहासाच्या पानात दुर्लक्षाच्या अंधारात नजरेआडच राहिलेली आहे। संताजीरावांच्या स्वतंत्र विजयी मोहिमांचा श्री गणेशा ठरलेल्या त्या पहिल्या यशस्वी रणकंदनाची हकीकत आपण पाहणार आहोत खुद्द छत्रपती शंभूराजांनी थेट संताजीरावांनाच लिहिलेल्या मौल्यवान अशा पत्रासह। शिवछत्रपतींच्या कारकिर्दीतच संताजी घोरपडे स्वराज्य सेवेमध्ये रुजू झाले होते। या काळात त्यांनी जी कामगिरी केली त्यात संताजी हे मुख्य सेनापतींच्या हाताखाली लढले होते। शिवरायांच्या निधनानंतर शंभूराजे छत्रपती झाले ते साल होते इसवी सन 1680। पुढच्याच वर्षी औरंगजेबाचा मुलगा अकबर बापाविरुद्ध म्हणजे औरंगजेबाविरुद्ध केलेले बंड फसल्याने जीव बचावून महाराष्ट्रात शंभूराजांच्या आश्रयाला आला। हा होता 1681 सालचा मे महिना। पाठोपाठ छत्रपती शंभूराजांच्या विरुद्ध काही मंत्र्यांनी केलेला कट उघडकीस आला। शंभूराजांनी त्या राजद्रोह्यांना मृत्यूदंड दिला तो ऑगस्ट 1681 मध्ये। तेवढ्यात मुघल सुलतान औरंगजेब सोबत 7 लाखाची अफाट फौज घेऊन मराठ्यांचे स्वराज्य नष्ट करण्यासाठी दिल्लीहून निघून महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या बुरानपूरला येऊन पोहोचला। तो 1681 सालच्या नोव्हेंबरमध्ये। 1681 सालच्या डिसेंबरमध्ये शंभूराजे जंजिऱ्याच्या सिद्धीविरुद्धची मोठी मोहीम स्वतः चालवित होते। त्या धामधुमीच्या काळात छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षण, अकबराबरोबर राजकारण, औरंगजेबाशी भिडण्याची योजना आणि तयारी आणि इतर शत्रूंच्यावरील आक्रमण यामध्ये अत्यंत व्यस्त होते। नेमकी हीच संधी साधून कर्नाटक प्रांतातील मराठ्यांच्या स्वराज्यावर तिकडच्या शत्रूंनी मोठे आक्रमण केले। या शत्रूंना पराभवाची धूळ चारण्यासाठी संताजींनी जी मोहीम केली तिचा काळ होता 1681 सालचे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 3 महिने। संताजींची ही अंधारात राहिलेली पहिली स्वतंत्र मोहीम आता आपण पाहूयात थेट शंभूराजांच्या पत्रातूनच। छत्रपती संभाजी महाराजांनी संताजीरावांना लिहिलेले हे पत्र 16 जानेवारी 1682 या तारखेचे आहे। कापशीकर सेनापती घोरपडे घराण्याची कागदपत्रे या पुस्तकात लेखांक 1 म्हणजे सर्वात पहिले पत्र हेच दिलेले आहे। या पत्रातील 3 जागचे शब्द पत्र तिथे फाटलेले असल्याने मी अंदाजे घातलेले आहेत। या पत्रामध्ये शंभूराजे संताजींना म्हणतात, पठाण, मुसलमान, बेरड वगैरे लोक यांनी ठाणी घालून 7000 घोड्यांची व फौजेची जमवाजमव करून
आपला देश काबीज करीत चालून मुलखात लुटालूट करून दंगे उडवले. म्हणजे शंभूराजे महाराष्ट्रात अनेक आघाड्यावर शत्रूविरुद्ध लढत असताना कर्नाटक प्रांतातील शिवरायांनीच पूर्वी पराभूत केलेल्या आदिलशाही सरदारांनी पुन्हा उचल खाल्ली होती. या भागातच बेरडांची काही छोटी ठाणी आणि संस्थाने सुद्धा होती. या बेरडांशी संगनमत करून पठाणी मुसलमानी सरदारांनी मोठ्या सैन्याची जमवाजमव केली. या फौजेमध्ये 7,000 घोडदळ होते, म्हणजेच जवळपास तितकेच पायदळ सुद्धा असणारच. अशा ह्या जवळपास 14-15 हजाराच्या मोठ्या फौजेने अचानक हल्ले करून कोप्पळ गजेंद्रगड भागातील मराठ्यांच्या स्वराज्याच्या प्रदेशात लुटालूट करीत तो भाग कब्जात घेत दंगे माजवले आणि मराठ्यांची ठाणी सुद्धा बळकावली. यानंतर पुढे शंभूराजे म्हणतात, वेळोवेळी सहाय्य होत नसता तुम्ही काटकरांची वगैरे 12,000 सेना जमवून 3 महिने लढाई करून सर्व शत्रूंचा पराभव केला आणि तुंगभद्रा पावे तो मुलूक काबीज करून आपली ठाणी सर केली. या एकाच मोठ्या वाक्यात संताजीरावांच्या दैदिप्यमान पराक्रमाचे नेमके वर्णन शंभूराजांनी केलेले आहे. वेळोवेळी सहाय्य होत नसताना म्हणजे स्वराज्याचे मुख्य लढते सैन्य महाराष्ट्रात गुंतलेले असल्याने संताजींना त्या सैन्याचे सहाय्य मिळाले नव्हते. अशा वेळी संताजींनी स्वतःच पुढाकार घेऊन 12,000 सैन्याची जमवाजमव केली होती. या सैन्यासह संताजी पठाण मुसलमान बेरडांच्या वर चालून गेले होते. 1-2 नव्हे, तब्बल 3 महिने संताजींनी सतत कर्नाटक प्रांतात लढाया करून त्या सर्व शत्रूंचा पराभव केला होता. मराठ्यांची ठाणी पुन्हा सर केली होती आणि तुंगभद्रा नदीपर्यंतचा मुलूक काबीज करून स्वराज्यात घेतला होता. संताजींच्या त्या शौर्याचे विजयाचे कौतुक करताना शंभूराजे पुढे म्हणतात, हा उपयोग राज्याचा चांगला केला आणि सर्व सरकारात चाकरी हिमतीने आणि इमानाने केली व आपला प्राणरक्षण करून आमचा रक्षण केला. समजून तुम्हास राज्यातील राज्यापैकी 1/4 मुलूक इनाम करून दिला असे. वंश परंपरा अनुभवून सुखरूप राहणे. तुमची चाकरी हिमतीची पाहून आम्ही संतोषाने ही देणगी दिली असे. बहुत काय लिहिणे मोर्तब. संताजींच्या हिमतीचे आणि इमानाचे खुद्द छत्रपती संभाजी महाराजांनी केलेले हे सर्व कौतुक, त्यातील आपला प्राणरक्षण करून आमचा रक्षण केला हे अमूल्य वाक्य आणि संताजींना शंभूराजांनी संतोषाने दिलेली इनामरूपी देणगी, हे सर्व खरोखरच आपल्या इतिहासातील एक सुवर्ण पानच आहे. संताजीरावांच्या त्या पहिल्या वहिल्या स्वतंत्र विजयी मोहिमेचे खरेखुरे महत्व शंभूराजांचे ते पत्र तितक्याच ताकदीने आपल्या समोर आणते. संताजींचा हा पहिला तब्बल 3 महिने चाललेला स्वतंत्र यशस्वी रणसंग्राम म्हणजे त्यांच्या पुढील काळातील कर्नाटकातील अनेक महाप्रचंड अशा झंझावाती विजयी मोहिमांचा खराखुरा श्री गणेशा होता. आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे कोणत्या परिस्थितीत आपण काय करायचे याचा अचूक निर्णय स्वतःच घेण्याचा, त्यासाठी कुणाच्याही मदतीची वाट बघत न बसता स्वतःच सर्व नियोजन करण्याचा आणि नेमक्या हालचाली करून अगदी अचूक जागा आणि वेळ साधून हल्ला करून शत्रूचा पराभव करून मोहीम पूर्णपणे यशस्वी करण्याचा संताजीरावांचा अद्वितीय गुण आपल्याला त्यांच्या या पहिल्या वहिल्या मोहिमेत अगदी प्रकर्षाने दिसतो. याच जबरदस्त गुणाच्या जोरावर पुढचा काळ संताजीरावांनी गाजवला होता आणि विजयाचे पारडे मराठ्यांच्या बाजूने झुकवले होते, हे तर आपला इतिहासच आपल्याला सांगतो. मित्रांनो, सेनापती संताजी घोरपड्यांच्या अज्ञातच राहिलेल्या पहिल्या यशस्वी मोहिमेचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. आवडला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.